नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। उत्सव आहे विजयाचा, दिवस आहे सोनं लुटण्याचा, नवजुनं विसरून सारं फक्त आनंद वाटण्याचा। सी 24 तास परिवाराच्या वतीनं सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी शहरातील जिजाऊ चौक बनलाय मृत्यूचा सापळा, आश्वासनं ठरली फोल, नागरिकांमधनं संताप व्यक्त। सांगलीमध्ये भेसळयुक्त पेट्रोल पंपावरती जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई, मातोश्री पेट्रोल पंप सील, 3 जणांना अटक। पेडगावमधील किल्ले धर्मवीर गडावरती नक्षत्र वनामधील वृक्षांची काही समाजकंटकांकडून नासधूस, ग्रामस्थ आणि शंभू सेनाकडून निषेध व्यक्त। आणि घोडेगावमध्ये शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी। हसप्या, अरे उठ लवकर, अरे संध्याचा बा खपला। कधी? रातच्याला। ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला। पुढे जेवण गरम करून दिलं त्याला। हावऱ्या वाड्याचं म्हातारं मी खाते वय। काय विचार यांना तुझ्या आईला मधी 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 गबस ग। विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम। बाप का नाम दीनानाथ जॉन। अरे ती अलाराम पाठ 9 वाजता। मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ। का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरीमधील राजमाता जिजाऊ चौक मृत्यूचा सापळा बनलाय। चौकामधील सिग्नल बंद आहेत, रस्त्याची दुरावस्था झाली आहे, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, अतिक्रमण आणि विशेष म्हणजे कधीतरी दृष्टीस पडणारे ट्रॅफिक पोलीस। त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। नगर मनमाड राज्य महामार्गाच्या पूर्व पश्चिम भागामध्ये राहुरी शहर वसलंय। इथे जिजाऊ चौक प्रत्यक्षात मृत्यूचा सापळाच बनलाय। सत्ताधारी गटानं निवडणूक काळामध्ये दिलेल्या आश्वासनांचा फुसकाबार झालाय, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरलाय। राजमाता जिजाऊ चौकामधील बंद सिग्नल्स, रस्त्याची दुरावस्था, अतिक्रमण, बेकायदा प्रवासी वाहतूक या सर्व गोष्टींमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आलाय। महामार्गाच्या पूर्व पश्चिम भागामध्ये शहर वसलंय, मात्र तरी देखील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि शाळा या पूर्व भागामध्ये आहेत। त्यामुळे पश्चिमेकडील नागरिकांचा संपर्क पूर्व भागामध्ये जास्त होतो आणि म्हणून जिजाऊ चौकामध्ये नेहमीच वर्दळ असते। या भागामध्ये रस्त्यावरती मोठमोठे जीवघेणे खड्डे पडलेत, तसेच सिग्नल बंद आहेत। नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतोय। सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याचं काम करत नाहीये, तसेच राहुरी नगर परिषद सिग्नल सुरू करत नाहीये आणि पोलिसांचं दुर्लक्ष यामुळे वाढलेली बेकायदा प्रवासी वाहतूक या सर्वांचा नागरिकांना मोठा त्रास होतोय। जिजाऊ चौकामध्ये बंद असलेले सिग्नल त्वरित सुरू करावे, तसेच रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिक करतायत। या ठिकाणी होणाऱ्या छोट्या मोठ्या अपघातांमुळे जर कोणाला जीव गमवावा लागला तर याला जबाबदार कोण? राहुरी नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग की राहुरी पोलीस? असा मोठा प्रश्न आता नागरिकांमधनं उपस्थित केला जातोय। आणि आज जे नगर मनमाड जो रोड आहे तिथली जी ट्रॉफिक पाहता, त्या ट्रॉफिकचा नागरिकांना, राहुरी शहरातल्या तालुक्यातल्या नागरिकांना किती त्रास होतो। राहुरी शहरामधले जिजामाता जो चौक आहे MP सोसायटी समोर,
एक वराळी वस्तीकडे रस्ता जातो, एक राहुरी शहरात जातो, एक मनमाडला जातो आणि एक नगरकडे जातो. एवढ्या मोठ्या चौकामध्ये गेल्या 2 ते 3 वर्षापासून जे सिग्नल बसवले राहुरी नगरपालिकेने, जे लाखो रुपये करोडो रुपये खर्च केले लाईटला आणि सिग्नलला, ते फक्त 2 ते 5 दिवस चालले आणि त्याच्यानंतर जे सिग्नल बंद पडले ते आज तागायत बंद आहे. ट्रक असो, लोडिंगच्या एसट्या असो, छोट्याले 4 व्हीलर असो, त्यांचा धक्का लागून ते पडलेले आहेत. पावसा पाण्याच्या वादळामध्ये ते गोल फिरतात. याचा अर्थ हे करोडो रुपये, लाखो रुपये नगरपालिकेचे पाण्यात गेले काय? आणि त्या चौकामध्ये MP सोसायटीच्या समोरच्या मोठ्या 4 रस्त्याच्या चौकामध्ये ST स्टँडजवळ गुडघे इतके खड्डे झाले. तरी हे राहुरी बेंडशी आणि जे नॅशनल हायवे म्हणतात, ह्या नॅशनल हायवेचे अधिकारी ठेकेदार लक्ष देत नाही आणि त्याचे परिणाम आत्तापर्यंत कमीत कमी 10 ते 15 नागरिक तिथं मृत्युमुखी पडले. याला जबाबदार महाराष्ट्र सरकार, भारत सरकार का नगरपालिका का BNC हेच काही कळायला मार्ग नाही. हा त्याच्यावर लोटतो, हा याच्यावर लोटतो. याच्यामध्ये नागरिकांचा तिथं मृत्यू होतो. लहान लहान मुलं, लेडीज गाडीवर पडतात, कट मारला जातो. त्या खड्ड्याला वाचवण्यासाठी महिला ज्या मुलांना, शाळेतल्या मुलांना आणायला जातात, रोड क्रॉस करताना धक्का लागला जातो. याला जबाबदार कोण? हे जर लवकरात लवकर त्या चौकातले, जिजामाता चौकातले जर खड्डे बुजवले नाही, हायवेचे दोन्ही बाजूचे, ST स्टँडजवळ समोरचे असो, मार्केट समोरचे असो, हे जर बुजवले नाही तर राहुरी शहराचे, तालुक्यातले सर्व नागरिक, महिला रस्ता रोको करणार आहेत. याचं BNC खातं असो, हायवेचं जे खातं आहे त्यांनी लक्ष देऊन हे सगळे 8 दिवसामध्ये खड्डे बुजवावं, रस्ता प्लेन करावं, डांबरीकरण करावं आणि नागरिकांना सुखसोयी देऊन सुखद जीवन जगण्याचा अधिकार जो आहे तो मिळावा, ही नम्र विनंती. आपल्या राहुरी शहराचा जिजाऊ चौक, जो संपूर्ण चौक गजबजलेला असतो, मल्लवाडी रोड, नगर मनमाड हायवे व राहुरी शहराच्या नवीन पेठेमध्ये जो रोड आतमध्ये पेठेमध्ये जे घुसतो, त्या चौकात संपूर्ण गर्दीचं ठिकाण आहे. व या ठिकाणी राहुरी नगरपालिकेने वारंवार आपल्या राहुरी शहराचं जे पोलीस स्टेशन वाघ साहेब आहेत त्यांना आपण वारंवार पत्रव्यवहार करून राहुरी नगरपालिकेने जो सिग्नल बसवलं आहे, पण तिथं आपला पोलीस स्टेशनचा एक कॉन्स्टेबल पाहिजे. पण आपल्या राहुरी तालुक्याला क्षमतेपेक्षा पोलीस यंत्रणा फोर्स कमी असल्यामुळं त्यांनी आपण मागणी करून सुद्धा तिथं आपल्याला पोलीस दिलेला, कॉन्स्टेबल दिलेला नाही. त्याच्यामुळं नागरिकांना येण्या जाण्यास खूप त्रास होतो व आपण उत्तर प्रदेशमध्ये कायम वाचतो की त्या नगर मनमाड हायवेच्या चौकामध्ये वारंवार ॲक्सिडेंट होतात. याच्यासाठी आम्ही नगराध्यक्ष मान्य प्रजादादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले राहुरी तालुक्याचे पोलीस इन्स्पेक्टर PI वाघ साहेबांना भेटणार आहोत, जेणेकरून त्यांनी आपल्याला कमीत कमी 2 कॉन्स्टेबल आपल्याला तिथे दिले आहे, जेणेकरून नागरिकांचं आरोग्य व असे कोणतेही मोठे अपघात होऊ नये. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल यांच्या वतीनं 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. यावेळी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी रॅली काढून जनजागृती केली आहे. 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमानं साजरा करण्यात आला. विश्वराज हॉस्पिटलचे डॉक्टर लकडे, डॉक्टर धूत, डॉक्टर दोशी, डॉक्टर पठाण, डॉक्टर सावंत, डॉक्टर पाटील तसेच हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी लोणी काळभोरमध्ये रॅली काढून हृदयाची काळजी घेण्यासाठी जनजागृती केली आहे. विश्वराज हॉस्पिटल इथे 24 तास हृदयरोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत. इथे माफक दरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत 6,000 मध्ये एंजिओग्राफी आणि 1,20,000 मध्ये एंजिओप्लास्टी केली जाते. विश्वराज हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या मार्फत हृदयाची काळजी घेण्यासाठी, निरोगी हृदय प्रत्येकानं ठेवण्यासाठी यावेळी विविध घोषणा आणि संदेश देण्यात आलेत.
आजकाल हृदयरोग होणं अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणं ही बाब एखाद्या विशिष्ट वयानंतर होऊ शकते असं राहिलं नाहीये. 20 ते 30 वर्ष असणाऱ्या युवकांमध्ये देखील हृदयविकाराच्या झटक्यांमुळे मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतामध्ये दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल 32% मृत्यू हृदयरोगामुळे होत आहेत. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणं, हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाययोजना करावी याची माहिती जनतेपुढे मांडणं महत्त्वाचं ठरत आहे, असं मत विश्वनाथ हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष कुमार दोशी यांनी सांगितलंय. जीवनामध्ये व्यायाम हे एक दुर्लभ गोष्ट झालेली आहे आणि ज्यामुळे आजकाल आपण जे हॉस्पिटलमध्ये बघतो की वय वर्ष 22 ते वय वर्ष 44 या वयोगटामध्ये हृदयरोग हा आपणास जास्त दिसून येतो. त्याकरता एकच उपाय म्हणजे व्यायाम आणि दुसरा उपाय म्हणजे वाईट व्यसनं जसे सिगरेट, तंबाखू यापासून दूर राहणे आहे. हाच मेसेज सोसायटीपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवावा याकरता विश्वराज हॉस्पिटलतर्फे ही जनजागृती रॅली आज 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिनानिमित्त काढण्यात आलेली आहे. धन्यवाद. लोणी काळभोर त्याच्यातर्फे आजच्या जागतिक हृदयरोग दिनानिमित्त सगळ्यांचे स्वागत करत आहे. हेल्दी राहण्यासाठी आपण रोज पाऊण तास चालणं फार महत्त्वाचं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्या तत्वावरती आपण हृदयरोगाची थीम हेल्दी हार्ट वॉकिंग हे केलेली आहे, रॅली तयार केलेली आहे. थँक्यू. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. उर्से टोल नाक्याच्या पुढे सोमटणे फाट्याच्या वळणाजवळून पुढे स्विफ्ट कार ट्रेलरवर आदळून अपघात झालाय. यामध्ये 3 जण जागीच ठार झालेत. ट्रेलरला स्विफ्ट डिझायर कारनं पाठीमागनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातामध्ये कारमधील 3 जण जागीच ठार झालेत. हा अपघात द्रुतगती मार्गावरती उर्से टोल नाक्याच्या पुढे सोमटणे फाटा वळण येथे गुरुवारी रात्री 8:30च्या सुमारास घडलाय. हेमंत बाळकृष्ण तळेकर आणि प्रफुल्ल बिहारी अशी अपघातामध्ये ठार झालेल्या दोघांची नावे आहेत, तर तिसऱ्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाहीये. हेमंत, प्रफुल्ल आणि त्यांचा मित्र स्विफ्ट डिझायर कारमधनं मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होते. उर्से टोल नाक्यावरनं पुढे आल्यानंतर सोमटणे फाटा वळणाजवळती पुढे जात असलेल्या कंटेनरला पाठीमागून कारची धडक बसली. त्यावेळी कार कंटेनरमध्ये घुसल्यानं कारच्या समोरील बाजूचा पूर्णपणे चक्काचूर झालाय. अपघातानंतर कंटेनर चालक तिथे न थांबता निघून गेलाय. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मदत पथक घटनास्थळी दाखल झालं. यावेळी कारमधील अडकलेल्या तरुणांना बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, परंतु उपचारांपूर्वीच या तिघांचाही मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. ऋषिकेश लोंढे, C24 तास, मावळ. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. पुढे जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोड्याचं म्हातारं मी खाते वय. हा विचार यांना तुझ्या आईला मधी 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 गबस ग. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच.
रस्ता किती दूर आहे हे कधी पाहिलंच नाही. पाऊलच पावलं टाकीत गेलो आणि आपल्या सहकार्याने पाऊला पाऊलांचा रस्ता झाला. सफर पर चलने का बढ़ने का. आमच्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्यातून पाठबळातून 16 वर्षाची परंपरा असलेल्या रामा ऑटोमोबाईल्सचे टू व्हीलर शोरूम, सायकल शोरूम, कार शोरूम अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण नवीन जागेत आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रामा ऑटोमोबाईल्स, रामा सायकल्स, रामा टू व्हीलर्स, रामा कार वर्ल्ड. स्वप्ने पहा तुम्ही, पूर्ण करू आम्ही. मैं है हीरो, मैं है हीरो. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 2 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी पेट्रोल पंपावरती धाड टाकून मातोश्री पेट्रोल पंप सील केला होता. त्यामध्ये 3 जणांना अटक करण्यात आली आहे, तर पेट्रोल पंप मालकाला पकडण्यासाठी जळगावला टीम पाठवण्यात आली आहे. भेसळयुक्त आणि अवैधरित्या सांगलीच्या मातोश्री पेट्रोल पंपावरती पेट्रोल विक्री सुरू होती. हा पेट्रोल पंप ठाण्याच्या पथकानं सील केला होता, तरीही सील तोडून हा पेट्रोल पंप सुरूच होता. 2 दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी या पेट्रोल पंपावरती धाड टाकली होती आणि हा पेट्रोल पंप सील केला होता. यामध्ये 3 जणांना अटक करण्यात आली आहे, तर मातोश्री पेट्रोल पंपाचे मालक यांना पकडण्यासाठी जळगावला टीम पाठवण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त पेट्रोल पंपांवरती कारवाई सुरू करणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय. सांगली शहरामधील मातोश्री पेट्रोल पंपावरती नुकतीच धाड टाकून त्या ठिकाणी होत असलेला जो अडल्ट्रेशनचा प्रकार आहे तो आम्ही शोधून काढलेला आहे. त्यामध्ये अडल्ट्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्याचे रिपोर्ट्स प्राप्त करण्यासाठी आम्ही लॅबोरेटरीला सर्व सॅम्पल्स पाठवलेले आहेत आणि एक साधारणतः 10 दिवसामध्ये ते सॅम्पलचा रिपोर्ट आम्हाला प्राप्त होईल. पण सकृतदर्शनी त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतं की यात अडल्ट्रेशन झालेलं आहे. 3 मॅनेजर्सना त्या केसमध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि मूळ जो या पंपाचा चालक आहे, ओनर आहे, त्याला अटक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी एक विशेष पथक हे पाठवलेलं आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल. जिल्ह्यामध्ये ज्या जे पंपावरती अशा प्रकारची भेसळ होण्याची होत असल्याची शक्यता आहे ती जनतेने जर माहिती दिली तर तात्काळ त्या ठिकाणी देखील तपासणी करण्यात येईल. आणि एवढंच नाही तर पुढच्या महिन्यामध्ये काही विशेष तक्रारी आल्या पंपांची तपासणी करून जर असं काही कुठं होत असेल तर त्यांच्यावरही अतिसक्त स्वरूपाची फौजदारी स्वरूपाची कारवाई ही जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येईल. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. दसऱ्याच्या दिवशी कोटमगाव इथे श्री जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासून येणाऱ्या भाविकांच्या अलोट गर्दीमुळे रस्ते अगदी फुलून गेले होते. विजयादशमी निमित्त पहाटे 4 वाजेच्या सुमारास कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक उपस्थित होते. पहाटे 3 वाजल्यापासून मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. येवला शहर तसेच आजूबाजूच्या परिसरामधनं पायी येणाऱ्या भाविकांनी रस्ते फुलून गेले होते. नेहमीपेक्षा पहाटे जास्त गर्दी झाली होती. त्यातच मंदिराभोवती केलेली विद्युत रोषणाई अनेकांचं लक्ष वेधून घेत होती. सुमारे 40,000 भाविकांनी श्री जगदंबा मातेचं दर्शन घेतलंय. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. राहुरी शहरामध्ये ग्लोबल स्कूलमध्ये नवरात्री निमित्त नवदुर्गा पूजन आणि दांडिया या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या हस्ते नवदुर्गा पूजन आणि आरती संपन्न झाली आहे. तर चिमुकल्यांनी देखील अत्यंत सुंदर दांडिया नृत्य यावेळी सादर केलंय.
राहुरी शहरामध्ये ग्लोबल स्कूलमध्ये नवरात्रीच्या निमित्तानं नवदुर्गा पूजन आणि दांडिया कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे संक्रमण करण्याच्या उदात्त हेतूनं ग्लोबल स्कूलच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला बहुमूल्य असा सांस्कृतिक वारसा आपली मुलं विद्यार्थी विसरत चालली आहेत. असा हा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी तसेच वैज्ञानिक आणि आध्यात्मिक ज्ञानाची सांगड घालण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमामधून केलं गेलंय. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा माननीय उषाताई तनपुरे या उपस्थित होत्या. यावेळी उषाताईंनी नवदुर्गा पूजन आणि आरती केली आहे. तसेच स्कूलच्या या नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाचं कौतुक केलंय. याप्रसंगी ग्लोबल स्कूलच्या पूर्व प्राथमिक आणि प्रायमरी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक असं दांडिया नृत्य सादर केलं आणि उपस्थितांची मने जिंकली आहेत. यावेळी स्कूलचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर रामकिसन ढोकणे सर यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना नारी शक्तीचं महत्त्व सांगितलंय. या कार्यक्रमाच्या वेळी ग्लोबल स्कूलच्या संचालिका सौ सारिका ढोकणे यांनी उपस्थित पालकांचं स्वागत केलंय. तसेच यावेळी सौ छाया शहा यांनी सर्वांचं स्वागत केलंय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्कूलच्या टीचर पूनम गावकर यांनी केलंय. या कार्यक्रमास माननीय श्री खलीलभाई दारूवाला आणि सर्व पालक तसेच शिक्षकांचं अनमोल सहकार्य लाभलंय. आज ग्लोबल स्कूलमध्ये राहुरीमध्ये नवदुर्गा पूजन आणि दांडिया स्पर्धा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यासाठी मी उपस्थित होते. या शाळेचे ढोकणे मॅडम आणि ढोकणे सर यांचं मी खरोखर अभिनंदन करते की इंग्लिश मीडियमची शाळा त्यांनी काढून मुलांना इंग्लिशमध्ये शिक्षण देऊन भारतीय संस्कृतीचं सुद्धा संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करतात. वर्षभर जे काही भारतीय सण असतील उत्सव असतील ते मुलांकडून साजरे करून घेतात आणि मुलांना फक्त इंग्रजीच नाही तर भारतीय संस्कृतीसुद्धा जोपासली जाते या ठिकाणी. याबद्दल मी या दोघांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं खूप अभिनंदन करतो. मी प्रोफेसर डॉक्टर रामकिसन ढोकणे, प्राचार्य ग्लोबल स्कूल राहुरी. आज ग्लोबल स्कूल राहुरीच्या मुलांनी या ठिकाणी नवदुर्गा पूजन आणि दांडियाचा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे. असं म्हटलं जातं की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ज्या ठिकाणी नारी शक्तीची पूजा होते त्या ठिकाणी देवी देवताही वास करतात आणि हे आपल्या पूर्वजांकडून आलेले आपले संस्कार या मुलांमध्ये रुजवण्याचं काम आमचं ग्लोबल स्कूल चांगल्या प्रकारे करत आहे. यासाठी आज कुठेतरी आपण आपले सणवार आपली संस्कृती मुलांमध्ये संक्रमित करण्याचे विसरत चाललेलं आहे. तर हे महत्त्वाचं काम आमच्या ग्लोबल स्कूलमार्फत केलं जातं आणि आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी मी सर्वांना शुभेच्छा देतो. हॅपी दसरा. थँक्यू. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोड्याचं म्हातार मी खाते काही विचार यांना तुझ्या आईला मधी 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 गबस ग. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच.
रस्ता किती दूर आहे हे कधी पाहिलंच नाही. पाऊलच पावलं टाकीत गेलो आणि आपल्या सहकार्याने पाऊला पावलांचा रस्ता झाला. सफर पर चलने का बढ़ने का. आमच्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्यातून पाठबळातून 16 वर्षाची परंपरा असलेल्या रामा ऑटोमोबाईल्सचे टू व्हीलर शोरूम, सायकल्स शोरूम, कार शोरूम अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण नवीन जागेत आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रामा ऑटोमोबाईल्स, रामा सायकल्स, रामा टू व्हीलर्स, रामा कार वर्ल्ड. स्वप्ने पहा तुम्ही, पूर्ण करू आम्ही. मैं है हीरो, मैं है हीरो. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. पेडगाव येथील किल्ले धर्मवीर गडावरती असणाऱ्या शौर्य स्थळाजवळ असणाऱ्या नक्षत्र वनामधील शेकडो झाडांची नासधूस काही समाजकंटकांनी केली आहे. तसेच या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीची देखील तोडफोड केली आहे. अशा विकृत प्रवृत्तीचा शंभू सेना आणि पेडगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलाय. 26 सप्टेंबर 2017 रोजी रात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी पेडगाव येथील किल्ले धर्मवीर गडावरती असणाऱ्या शौर्य स्थळाजवळ नुकत्याच निर्माण केलेल्या नक्षत्र वनामधील शेकडो झाडांची नासधूस केली आहे आणि ती नष्ट केली आहेत आणि या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांची देखील तोडफोड केली आहे. अशा विकृत प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यासाठी शंभू सेना आणि पेडगाव ग्रामस्थ यांनी 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता किल्ले धर्मवीर गड शौर्य स्थळावरती एकत्र आले आणि या ठिकाणी शौर्यस्थळाचं पूजन करून त्यांनी निषेध व्यक्त केलाय. त्यानंतर शंभू सेनाचे कार्यकर्ते आणि पेडगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं श्रीगोंदा पोलीस स्टेशन इथे पोलीस निरीक्षक माननीय श्री बाजीराव पोवार आणि श्रीगोंदा तहसीलदार यांना निषेधपत्र देण्यात आलंय. लवकरात लवकर या घटनेचा तपास लावून त्या समाजकंटकांवरती कायदेशीर कारवाई करून त्यांना धडा शिकवावा, अन्यथा शंभू सेना आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं उपोषणासह तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा शंभू सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री दीपक शिर्के यांनी दिलाय. यावेळी शंभू सेनाचे प्रमुख आणि किल्ले अभ्यासक माननीय श्री लक्ष्मण नाईकवाडी, शंभू सेना प्रदेश संघटक माननीय सचिन हाडोळे, शंभू सेना मार्गदर्शक माननीय लक्ष्मीकांत शिर्के, राष्ट्रीय पर्यावरण संवर्धनचे अध्यक्ष माननीय श्री सुयोग थस, नगर जिल्हा संपर्क प्रमुख माननीय सागर जठार, नगर तालुका संपर्क प्रमुख हर्षद शिर्के, शंभू सेना युवा नेते विष्णू गावडे, महेश झिटे, गडपाल भाऊसाहेब खोडके, नंदकुमार क्षीरसागर, श्रीगोंदा तालुक्याचे युवा नेते उमेश चिकलठाणे आदींसह शंभू सेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजाच्या पदप्रस्थानी पावन झालेल्या धर्मवीर गडावर 26 सप्टेंबर 2017 रोजी मध्यरात्रीला कुणीतरी अज्ञात कंटकांनी झाडे कापून नासधूस केली व विविध जसं पाण्याची टाकी आणि प्रॉपर्टीचं नुकसान केले. अशा या समाजकंटकाला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांना जास्तीत जास्त कडक कारवाई करावी, अन्यथा शंभू सेना आणि विविध सामाजिक संघटना, गडदुर्ग संवर्धन समिती इत्यादी सर्व समित्या एकत्र येऊन एक रास्ता रोको, विविध उपोषणे आणि तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर छेडले जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी, अन्यथा याचा पुढील पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील हे सांगून शंभू सेना या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणच्या महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन, संस्थापक तसेच माजी सभापती सखाराम घोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली आहे. आंबेगाव तालुक्याच्या घोडेगाव या ठिकाणी अग्रगण्य असणारी महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 20वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही संस्थेचे संस्थापक, चेअरमन तसेच माजी सभापती श्री सखाराम घोडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अनेक मान्यवर समाजसेवक, व्यापारी वर्ग यांच्या समवेत मोठ्या उत्साहात पार पडली आहे.
यावेळी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज येवले यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. 9,88,00,000 खेळते भागभांडवल असलेल्या या पतसंस्थेकडे 7,50,00,000 ठेवी आहेत. 6,97,00,000 रुपये किमतीचं कर्ज वाटप संस्थेकडनं करण्यात आलंय. 2,63,00,000 त्यांची गुंतवणूक देखील आहे. या संस्थेकडे सध्या 1,43,00,000 निधी उपलब्ध आहे. त्यांचे एकूण उत्पन्न 1,18,00,000 इतकं आहे. संस्थेला नफा 26,19,000 इतका झालाय. त्याचबरोबर प्रत्येक सभासदांना 12% लाभांश दिला जातो, अशी माहिती या प्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सचिन काळे यांनी दिली आहे. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सखाराम घोडेकर, हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज येवले त्यांच्यासह व्हाईस चेअरमन श्री गणेश भास्कर, मारुती भास्कर, रमेश घोडेकर, सहानुभूती सेवाभावी संस्थेचे श्रीकांत गाडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर घोडेकर, दत्ता झुंझुरके, घोडेगावचे सरपंच रुपाली झोडगे, पत्रकार सुनील झोडगे, शरद बँकेचे संचालक सोमनाथ काळे, घोडेगावचे उपसरपंच सुनील इंदोरे, DR शिंदे, पत्रकार विकास गाडे यांच्यासह गावामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलग 7 वेळा क्रांतिज्योती फुले पुरस्कार मिळालेल्या या पतसंस्थेचं कार्य उल्लेखनीय आहे. सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक गरजा भागवून त्याला मोठं करण्याचं काम ही पतसंस्था नेहमीच करते. तसेच या भागामधील अनेक गरजू आणि गोरगरीब जनसामान्यांचे प्रश्नही इथे सोडवले जातात आणि त्यांचं समाधान देखील होत आहे, असं अनेकांनी यावेळी बोलताना आपल्या मनोगतामधनं व्यक्त केलंय. एका विशिष्ट उंचीकडे धावत जाणं किंवा चढत जाणं याच्यामध्ये जो पुरुषार्थ असतो उंचीवर जाण्यामध्ये, तो उंचीवरून खाली येण्यामध्येच असतो. आणि म्हणून ध्येय उद्दिष्ट ठेवून वाटचाल करणारी ही पतसंस्था प्रतिवर्षी काही ना काहीतरी बदल होतो आहे. पतसंस्थेने एक चांगली वास्तू या ठिकाणी खरेदी केली आहे. मला माहिती आहे, पुन्हा मुंबई सारख्या शहरामध्ये आपण पाहतो अनेक गरीब गरजू माणसं आपलं जीवन विकसित व्हावं म्हणून अभ्यासपणे धडपडत असतात, काबड कष्ट करत असतात. ज्या वेळेला सुरुवात होत असते, कुठेतरी फुटपाथला किंवा इतर कुणाच्या फुलांचा आधार घेऊन किंवा भाड्यात जाऊन ते आपलं जीवन व्यतीत करत असतात. त्यांचं एक स्वप्न असतं, एक स्वतःचं घर असावं, सुखाने त्या ठिकाणी राहता यावं, हक्काचं घर असावं. आणि म्हणून जी धडपड चालू असते, त्यांचं गंतव्य स्थान ठरलेलं असतं की हक्काचं एक घर असावं आणि म्हणून सगळी धडपड चाललेली असते. पण कुठेतरी आपल्याला माहिती आहे, मला मी आता आहे माझ्या समाजात एक जण असंच प्रयत्न करता फुटपाथला दिवस काढले, म्हणजे तसं खाल्लं गेलं, पण त्याने घराचं स्वप्न मुलाशी बाळगलं आणि एक दिवस त्याने एक स्वतःचं छोटं घर तयार केलं आणि म्हटलं, महाराज आता मी खरोखर एक स्वतःचं हक्काचं घर मी उभं केलेलं आहे. त्या घरामध्ये मी ज्यावेळी जायचं ना पहिल्या दिवशी, त्या दिवशी मी खरोखर सुखाने झोपेल, त्या घरामध्ये मी सुखाने झोपेल. हा विचार त्यांनी मांडला. घर उभं राहिलं त्या घरामध्ये, तो राहण्याकरता गेला, सुखाने झोपायचा त्यानं प्रयत्न केला, परंतु रात्रभर त्याला झोपच आली नाही. सांगितलं, म्हटलं महाराज गेलो त्या घरामध्ये, पण मला झोप नाही आली. कारण म्हटलं तुला झोप का आली नाही? म्हटलं महाराज झोप असं काही त्रस्त वगैरे काही नाही, पण मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला त्या घरामध्ये, त्या आनंदाच्या उर्मिने की मी माझं ध्येय साध्य केलं आहे म्हणून मला झोप आली नाही. तसं तुमचं पद आहे. आपल्याला माहिती आहे, आपण भाड्यात जागेत पतसंस्था घराची घोडेकरांनी सांगितलं की त्या ठिकाणी आपण संस्थेची सुरुवात केली, तर एक चांगली सुंदर वास्तू आपण निर्माण केली. म्हणजे आपण एक प्रगतीचा सोपान पुढे करत चाललो आणि म्हणून निश्चित या पतसंस्थेची प्रगती चांगली आहे. पतसंस्थेने अनेक सामाजिक धार्मिक संस्थांना अखंडपणे मदत केली आहे. या संस्थेत येतो मोसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. वडगाव शेरी येथील शिवराज विद्यामंदिर शाळेमध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्त मुलींचं कन्यापूजन करण्यात आलंय. तसेच यावेळी पाठीपूजन आणि शैक्षणिक भोंडला असे कार्यक्रम घेण्यात आलेत.
वडगाव शहरी येथील शिवराज विद्या मंदिर या शाळेमध्ये नवरात्रीनिमित्त मुलींचे कन्यापूजन करण्यात आलं. तसेच विजयादशमी निमित्त मुलांनी पाटीपूजन केलंय आणि शैक्षणिक भोंडला असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून 70 फूट उंचीचा स्वच्छतेचा संदेश देणारा आकाश कंदील बनवलाय. तो पंतप्रधान यांना भेट देण्याचा त्यांचा मानस आहे. मी विनायक काकडे. आमच्या प्रशालेने स्वच्छ भारत जागृती आकाश कंदील करून विद्यार्थ्यांना व समाजाला एक नवीन वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. विद्यार्थ्यांना स्केचिंग करून दिल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारची रंगरंगोटी त्यांनी केलेली आहे. आणि हा आकाश दिवा प्लॅस्टिकचा न करता आम्ही कापडावर तयार केलेला आहे आणि तो देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांना आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत किंवा प्रत्यक्ष भेटीमध्ये तो सादर करणार आहोत. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव, त्याचबरोबर दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचं अतिशय मोलाचं योगदान म्हणता येईल. त्याचबरोबर C24 तासच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली, त्यांचंसुद्धा अगदी मनापासून हृदयापासून आभार व्यक्त करतो. सुषमा पाटील, C24 तास. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. रस्ता किती दूर आहे हे कधी पाहिलंच नाही. पाऊलच पावलं टाकीत गेलो आणि आपल्या सहकार्याने पाऊला पावलांचा रस्ता झाला. सफर पर चलने का बढ़ने का. आमच्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्यातून पाठबळातून 16 वर्षाची परंपरा असलेल्या रामा ऑटोमोबाईल्सचे 2 व्हीलर शोरूम, सायकल्स शोरूम, कार शोरूम अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण नवीन जागेत आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रामा ऑटोमोबाईल्स, रामा सायकल्स, रामा 2 व्हीलर्स, रामा कार वर्ल्ड. स्वप्ने पहा तुम्ही, पूर्ण करू आम्ही. मैं है हीरो, मैं है हीरो. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोड्याचं म्हातार मी खाते वय. काही विचार यांना विचार. त्या आईला मधी 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 गबस काय. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाठ 9 वाजता.
मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाचत. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. घोडेगावमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. यंदा सरपंच पदासाठी पंचरंगी लढत होण्याची चिन्ह या ठिकाणी दिसू लागली आहेत. दरम्यान ही निवडणूक रंगतदार आणि तितकीच चुरशीची होणार आहे. आंबेगाव तालुक्याची शासकीय राजधानी असणाऱ्या घोडेगाव नगरीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांबरोबर रुपाली घोलप या उच्च शिक्षित गरीब उमेदवाराला तिकीट देऊन भाजपानंही या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. तर शिवसेनेनंही वर्षा बोराडे यांना तिकीट देऊन निवडणूक रणांगणामध्ये जोरदार आव्हान उभं केलंय. तर राष्ट्रवादीनं देखील क्रांती गाढवे यांना तिकीट देऊन सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये रंग भरलाय. तसेच यावेळी मनसेकडनं आशा बोराडे यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय. तर अपक्ष म्हणून पूनम वाघमारे या रणांगणामध्ये आल्यानं सरपंच पदासाठी पंचरंगी लढत होण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत. यावेळी शिवसेनेला कौल देणारा घोडेगावचा मतदार कोणाला कौल देतोय यावरच सर्व तालुक्याचे लक्ष लागलंय. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याकरता गेल्या 2 दिवसांपासून उमेदवारांची घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तर तहसील कार्यालयाला तर यात्रेचं स्वरूपच प्राप्त झालं होतं. प्रथमच जनसामान्यांमधनं सरपंच या पदाची निवड होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण दिसून आलंय. मात्र राजकीय पक्षांची उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक इच्छुक दुखावले गेलेत. नाराजांना सांभाळताना राष्ट्रीय पक्षांची अक्षरशः दमछाक होतीये. 17 ऑक्टोबरला होणाऱ्या घोडेगाव ग्रामपंचायत निवडणुकीची घोडेगावकरांमध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे. या निवडणुकीकडे तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलंय. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष आघाडीवर होते. आपले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ नयेत म्हणून सर्वांनाच कामाला लागा असा संदेश देण्यात आला होता. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र पक्षांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागल्यानं नाराजांची संख्या वाढली आहे. या नाराजांना सांभाळून सोबत ठेवण्याची मोठी कसरत राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना करावी लागणार आहे. आतापर्यंत पक्षाचे गोडवे गाणारे हे नाराज झालेत. त्यामुळे ते आता उघडपणे पक्षाच्या नेत्यांवरती तोंडसूक घेत आहेत. त्यांना जागा दाखवण्याची भाषा बोलतायत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षामध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक नाराजांनी अभी नाही तो कभी नाहीचा नारा देत अपक्ष लढण्याची तयारी दाखवली आहे. आता हे अपक्षच सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर कडवं आवाहन उभं करणार असल्यानं खुल्या प्रवर्गामधील लढती काट्याच्या होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान आंबेगाव तालुक्यामधील सर्वात मोठी ग्रामपंचायत घोडेगाव आहे आणि इथं 17 सदस्यांसाठी 65 अर्ज आलेत. तर सरपंच पदासाठी 5 अर्ज दाखल झालेत. मुहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. नवरात्र उत्सव मोरया विकास कृती समिती मंडळाच्या वतीनं उत्सव काळामध्ये 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर दसरा सण सुरू होण्याच्या दिवशी मंडळाच्या वतीनं रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलंय. आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील नवरात्र उत्सव मोरया विकास कृती समिती मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रम संपन्न झालेत. यामध्ये दांडिया, देवीचे होम, हळदी कुंकू आणि इतर कार्यक्रमांचा समावेश आहे. या मंडळाच्या वतीनं दसरा सण सुरू होणाऱ्या दिवशी रात्री 12 वाजता रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं. यावेळी वडगाव काशिंबेग येथील सर्व ग्रामस्थ, मंडळाचे सर्व पदाधिकारी, महिला, लहान मुलं मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, मी योगेश पिंगळे, मोरया नवरात्र उत्सव मंडळ वडगाव काशिंबेग या मंडळाचा अध्यक्ष म्हणून 3 वर्ष काम पाहतोय. या ठिकाणी हे मंडळाचं 8वं वर्ष. या ठिकाणी मंडळाचे संस्थापक शंकर शेठ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल भाऊ मानकर, संदीप भाऊ दैने, भाऊ डोके आणि सर्व गावातील कार्यकर्ते, बजरंग दलाचे कार्यकर्ते, सभासद, हितचिंतक
आणि सर्व देणगीदार यांच्या मार्गदर्शनी खाली चालणारा हा कार्यक्रम या ठिकाणी आज 9वा दिवस. या 9 दिवस राजदांड्यांचे कार्यक्रम, विविध स्पर्धांचे, डान्स स्पर्धांचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले. उत्कृष्टपणे या ठिकाणी सर्व कार्यक्रम पार पडले. कोणताही गैरप्रकार ह्या कार्यक्रमात घडला नाही. आज या ठिकाणी शार्प 12 वाजता देशभरात ज्याप्रमाणे रावणाचं दहन केलं जातं त्याचप्रमाणे वडगाव काशिंबेग याही ठिकाणी कंप्लीट 12 वाजता दुष्ट रावणाचं दहन करून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. ज्ञानेश्वर खिरड, C24 तास, वडगाव काशिंबेग. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी स्थानिक पत्रकारांनी आता उपोषण सुरू केलंय. यासंबंधी वेळोवेळी पाठपुरावा करून बातम्या देऊनही काहीच कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे आता पत्रकारांनीच आंदोलनाचं हत्यार उपसलंय. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पत्रकारांनी सामाजिक जाणीव ठेवून बारामती तालुक्यामध्ये एक उपोषण सुरू केलंय. शुक्रवारी 29 सप्टेंबरपासून सकाळी 11 वाजल्यापासून हे उपोषण सुरू करण्यात आलंय. वीज बिल थकल्यानं गावामधील सर्व योजनांचा वीज पुरवठा महावितरणकडनं गेल्या 15 दिवसांपासून खंडित करण्यात आलाय. थकीत वीज बिलाची रक्कम 40 लाख रुपये इतकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिलाची रक्कम न भरल्यानं बिलाचा आकडा वाढत जाऊन 40 लाखांवर पोहोचलाय. ऐन पावसाळ्यामध्ये आणि नवरात्रीमध्ये गावामध्ये पाणी नसल्यानं महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडनं वीज बिल भरून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काहीच हालचाल होत नाहीये. त्यामुळे अखेर गावामधील पत्रकारांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्थानिक पत्रकार दत्ता माळशिकारे, राजेश वाघ, हेमंत गडकरी, राजेंद्र गलांडे हे उपोषणाला बसलेत. वीज बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे ग्रामपंचायतकडनं सांगण्यात आलंय. वेळोवेळी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पत्रकारांनी बातम्या देऊनही काहीच मार्ग निघत नाहीये. त्यामुळे पत्रकारांनीच या प्रश्नासाठी उपोषण सुरू केलंय. या उपोषणाला ग्रामस्थांचा चांगलाच पाठिंबा मिळतोय. गावाचा पाणी पुरवठा पूर्ववत झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असं यावेळी पत्रकारांनी सांगितलंय. इथे उपोषण सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. येथील ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराबद्दल ग्रामस्थांनीही तीव्र संताप व्यक्त केलाय. याबाबत त्वरित तोडगा काढावा अशी गावकऱ्यांची भूमिका आहे. कोऱ्हाळे बुद्रुक या गावठाणामध्ये आणि परिसरातील 5 ते 6 वाड्या वस्त्यांवर गेल्या 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. थकीत वीज बिलाच्या मुद्द्यावरून महावितरणने वीज खंडित केल्यामुळे ग्रामस्थांची ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण होत आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी आम्ही स्थानिक पत्रकार ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत. जोपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या सर्व योजना कार्यान्वित होत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहील. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी शहरातील जिजाऊ चौक बनलाय मृत्यूचा सापळा. आश्वासनं ठरली फोल. नागरिकांमधनं संताप व्यक्त. सांगलीमध्ये भेसळयुक्त पेट्रोल पंपावरती जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. मातोश्री पेट्रोल पंप सील. 3 जणांना अटक. पेडगावमधील किल्ले धर्मवीर गडावरती नक्षत्र वनामधील वृक्षांची काही समाजकंटकांकडनं नासधूस. ग्रामस्थ आणि शंभू सेनाकडनं निषेध व्यक्त. आणि घोडेगावमध्ये शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.